नमस्कार. पेट्रोलचा खरंच तुटवडा आहे का, की कुणीतरी अफवा पसरवते? आत्ताच पेट्रोलचा साठा करून ठेवा, नाही तर. सविस्तर वृत्त पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. अमेरिका, इराण, इस्रायल या देशांमध्ये गेल्या महिन्यापासून युद्ध सुरू असून अजूनही कोणी माघार घ्यायला तयार नाही. यामध्ये दोन्ही देशांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून कोणीही माघार घ्यायला तयार नाही. या दोन देशांच्या युद्धजन्य परिस्थितीवर बऱ्याच देशांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली असून याचा फटका अनेक देशांना बसत आहे. यामध्ये आपला भारत देशही असून आपल्या देशाला सुद्धा आर्थिक झळा बसत आहेत. आयात निर्यात होणारा माल जागेवरच ठप्प असून सध्या मार्केटमध्ये सुद्धा शुकशुकाट आहे. त्याचबरोबर पेट्रोल डिझेलचा तुटवडाही जाणवत आहे आणि या भीतीने लोक घरातील मोठ्या वस्तूंमध्ये पेट्रोल भरून घेऊन जाताना दिसत आहेत. यामुळे पेट्रोलचा खऱ्या अर्थाने तुटवडा जाणवतो आहे. या गोष्टीवर स्वतः एका पोलीस अधिकाऱ्याने काय सांगितले आहे ते पुढे बघाच. हे बघा, लक्ष द्या, पेट्रोलचा कुठलाही शॉर्टेज नाहीये. विनाकारण फक्त अफवांमुळे हे सगळं पॅनिक झालेलं आहे. तुम्ही रोज जेवढं टाकतात तेवढं टाकलं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही आज काय केलंय, अफवांच्या भरोशाने ते गाडीत पण फुल करताय, टँकर आपलं ते सोबत ड्रम आणताय, बकेटी आणताय. साहजिकच शॉर्टेज दिसणार आहे. शॉर्टेज कुठेही नाहीये, फक्त तुम्हीच काय करतात, पॅनिक सिच्युएशन क्रिएट करतात. सगळ्यांना सूचना आहे, कुठेही पेट्रोल डिझेलचा शॉर्टेज नाहीये. फक्त तुम्ही ज्या ठिकाणी रोज 100-200 टाकतात त्या ठिकाणी आज 500च्या गाडीत टाकतात. परत 5 लिटरची घरून कॅन घेऊन यायला लागलेत आणि तुम्ही जास्त गर्दी करायलेत. त्याच्यामुळे या ठिकाणी असं वाटतंय की पेट्रोलचा शॉर्टेज आहे. पेट्रोलचा शॉर्टेज नाहीये. व्यवस्थित लाईनीत या, सगळ्यांना पेट्रोल भेटणार आहे. तुम्ही गर्दी केली तर पेट्रोल पंपवाले पण काय होत आहेत, पॅनिक होत आहेत आणि विनाकारण मग इथे गोंधळ वाढतोय आणि लोकांमध्ये खोटे चुकीच्या पद्धतीचे व्हिडिओज काय होतात, व्हायरल होत आहेत आणि त्या व्हिडिओचा आधार घेऊन परत अफवा पसरतात की पेट्रोल संपलंय, डिझेल संपलंय, गर्द्या होत आहेत किंवा शॉर्टेज होतोय. शॉर्टेज नाहीये. तुम्ही फक्त काय थोडंसं पॅनिक झाले आहे, त्याच्यामुळे जास्तीची डिमांड करतायत आणि त्याच्यामुळे गर्द्या होत आहेत. सगळ्यांना सूचना आहे, कोणीही अफवा पसरू नका आणि कोणीही ड्रम मध्ये पेट्रोल नेऊ नका. तुमच्या गाडीत घेऊन जा, सगळ्यांना पेट्रोल भेटणार आहे आणि पेट्रोलचा कुठेही तुटवडा नाहीये. ठीक आहे.